डुग्गू हा श्वान प्रदीप जैन यांच्यासाठी फक्त पाळीव प्राणी किंवा कुत्रा नव्हता, तर कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे होता. स्पिट्झ जातीच्या या श्वानानं तब्बल 15 वर्ष आपल्या मालकाशी अतूट नातं जपलं. या काळात दोघंही एकमेकांशिवाय क्वचितच दिसायचे. रविवारी संध्याकाळी प्रदीप जैन यांचं निधन झाल्यानंतर काही क्षणांसाठी हे नातं तुटल्यासारखं वाटलं. मात्र डुग्गूनं दाखवलेल्या निष्ठेनं उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले. मध्य प्रदेशातील बैतूल येथील 67 वर्षीय प्रदीप जैन गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजारांवर उपचार घेत होते. भोपाळमधील एम्स रुग्णालयात 8 दिवस उपचार सुरू असताना अखेर रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मालकाला अखेरचा निरोप देण्यासाठी डुग्गूला आणलं. अंत्ययात्रेपूर्वी कुटुंबियांनी डुग्गूला प्रदीप जैन यांच्या पार्थिवाजवळ नेलं. आपल्या मालकाला शेवटचं पाहण्याची संधी त्यालाही मिळावी, अशी त्यांची इच्छा होती. पार्थिवाजवळ पोहोचताच डुग्गू शांतपणे त्यांच्या शेजारी जाऊन बसला. त्याला तिथून दूर करण्याचा प्रयत्न होताच तो अस्वस्थ झाला आणि हुंदके देत असल्याचं पाहून उपस्थितांच्याही भावना अनावर झाल्या. अंत्ययात्रेत चालताना अचानक कोसळला. प्रदीप जैन यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाल्यानंतर डुग्गूही कुटुंबियांच्या मागे मागे चालू लागला. काही अंतर पार करताच तो अचानक जमिनीवर कोसळला. तपासणी केली असता त्याचे हृदयाचे ठोके थांबल्याचं समोर आले. हा प्रसंग पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. डुग्गूचं निधन झाल्यानंतर कुटुंबियांनी भावनिक निर्णय घेतला. ज्या व्यक्तीवर त्यानं आयुष्यभर जीवापाड प्रेम केलं, त्याच्याच अखेरच्या प्रवासात त्यालाही सोबत निरोप देण्याचं ठरवलं. यासाठी स्वतंत्र शववाहिकाही बोलवण्यात आली. त्यामुळे अंत्यसंस्काराला काहीसा विलंब झाला. पण शेवटच्या प्रवासात मालक आणि त्यांचा लाडका श्वान दोघंही एकत्र होते. हिंदू परंपरेनुसार प्रदीप जैन यांच्यावर गंज मोक्षधाम इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या चितेजवळच काही अंतरावर डुग्गूला सन्मानानं दफन करण्यात आले. प्रदीप जैन यांनी डुग्गूला लहानपणीच घरी आणलं होतं आणि मुलाप्रमाणे त्याचं संगोपन केलं. रोज कामावरून घरी परतल्यानंतर डुग्गू आनंदानं धावत जाऊन त्यांचं स्वागत करायचा. विशेष म्हणजे प्रदीप जैन आजारी पडले की डुग्गूही अस्वस्थ व्हायचा. अनेकदा त्यानं अन्नही सोडलं होतं. या दोघांमधील नातं इतकं घट्ट होतं की अखेरच्या प्रवासातही ते एकमेकांपासून वेगळे झाले नाहीत.